नमस्कार. चला, आज आपण धम्मपदातील एका अशा कथेमध्ये खोलवर शिरूया, जी जरी 2500 वर्षांपूर्वी सांगितली गेली असली ना, तरी ती थेट आपल्या आजच्या धावपळीच्या विचलित आयुष्याला आरसा दाखवते. ही गोष्ट आहे वाया गेलेल्या क्षणांची, आपण गमावलेल्या संधींची आणि त्यातून जो एक तीव्र पश्चाताप मनात उरतो त्याची. पण त्याही पलीकडे ही कथा आपल्याला एक दिशा दाखवते. तर मग चला, या प्राचीन शहाणपणाच्या खाणीतून आपल्या स्वतःसाठीचा मार्ग शोधूया. हा प्रश्न आहे ना, तो आपल्या सगळ्यांच्या मनात कुठेतरी असतोच. दिवसभर आपण धावपळ करतो, शेकडो नोटिफिकेशन्सना प्रतिसाद देतो आणि रात्री जेव्हा शांत बसतो तेव्हा एक प्रकारची पोकळी जाणवते. स्वतःला विचारतो, आज नक्की काय केलं? आणि अनेकदा याचं उत्तर मिळत नाही. आपली सगळी ऊर्जा, आपले लक्ष नेमकं कुठे वाहून जातं? ही जी अस्वस्थता आहे ना, ती धम्मपदातील ही कथा अगदी अचूकपणे पकडते. तर आपला हा जो पुढचा प्रवास आहे तो 6 टप्प्यांमध्ये विभागलेला असेल. आपण एका विषण्ण पश्चातापाच्या भावनेपासून सुरुवात करणार आहोत. मग एका वाया गेलेल्या वारशाची गोष्ट ऐकू आणि त्यातूनच बुद्धांनी दिलेली 2 अत्यंत शक्तिशाली रूपकं, बगळा आणि बाण, समजून घेऊ. आणि हो, सगळ्यात शेवटी हे सगळं ज्ञान आजच्या आयुष्याच्या प्रयोगशाळेत नेमकं कसं वापरायचं तेही पाहू. आयुष्याच्या कुठल्या तरी वळणावर मागे वळून पाहताना अनेकांना संधी गमावल्याची किंवा वेळ वाया घालवल्याची खंत वाटते. हा पश्चाताप सार्वत्रिक आहे, नाही का? असं वाटतं की अरे रे, तेव्हा तसं करायला हवं होतं. धम्मपदातील ही कथा जणू काही आपल्या मनातील याच खंतवजा भावनेचं एक निदान करते. चला तर मग थेट प्राचीन वाराणसीच्या काळात जाऊया. ही गोष्ट आहे महाधन नावाच्या एका प्रचंड श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलाची. त्याच्या आयुष्यात खरं तर सर्व काही होतं, पण तरीही त्यानं ते कसं मातीमोल केलं, कसं वाया घालवलं, ते आता पाहूया. जरा डोळे मिटून कल्पना करा, आपण प्राचीन वाराणसीजवळच्या मिगदाय वनात आहोत. दुपारच्या तळपत्या सूर्याची किरणं झाडांच्या त्या दाट पानांमधून कशीबशी जमिनीवर पोचतायत. पक्ष्यांचा किलबिलाटही थांबलाय आणि सगळीकडे एक गूढ शांतता पसरलीय. आणि याच शांततेत एका वाया गेलेल्या आयुष्याची कथा आकार घेते आहे. महाधनाच्या मुलाकडे जी संपत्ती आली होती ती अकल्पनीय होती. म्हणजे फक्त त्याच्याच नव्हे तर त्याच्या पत्नीच्याही घराण्याकडून आलेला वारसा मिळून तब्बल 160 कोटींची मालमत्ता त्याच्या हातात आली होती. विचार करा, ही अशी संपत्ती होती जी केवळ एका आयुष्यासाठी नाही तर येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी आरामाची आणि प्रगतीची हमी देऊ शकली असती. पण गंमत बघा, इतकी संपत्ती असून सुद्धा त्यांच्याकडे दिशा नव्हती. त्या दोघांनाही शिक्षण किंवा व्यवहार ज्ञानाचा साधा गंधही नव्हता. पैसा कसा उडवायचा हे त्यांना उत्तम ठाऊक होतं, पण तो कसा सांभाळायचा, कसा वाढवायचा याचं ज्ञान शून्य होतं. त्यांचं आयुष्य म्हणजे अमाप खजिन्याने भरलेल्या पण दिशाहीन झालेल्या नावेसारखं होतं, जी नकाशाशिवायच समुद्रात उतरली होती. आता या संपूर्ण कथेचं सार, तिचं जे काही हृदय आहे, ते धम्मपदातील 2 गाथांमध्ये दडलेलं आहे. आणि ह्याच 2 गाथांच्या माध्यमातून बुद्ध वाया गेलेल्या आयुष्याचं इतकं अचूक आणि काळजाला भिडणारं वर्णन करतात की ते ऐकताना अक्षरशः अंगावर काटा येतो. अचरित्वा ब्रह्मचर्यम अलब्धायोबने धनम जिण्ण कोंचाऊ झायंती क्षीणमच्छेव पल्लले. या शब्दांचा अर्थ काय होतो? ज्यांनी तारुण्याच्या काळात न ज्ञान मिळवलं न धन कमावलं, ते म्हातारपणी अशा खंगत पडलेल्या बगड्यांसारखे होतात, जे आटलेल्या तळ्यात एकाही माशाशिवाय फक्त निराशेने पाहत बसतात. जरा कल्पना करा त्या बगड्याची. तहानलेला, भुकेलेला, शक्तिहीन, एकेकाळी पाण्याने आणि माशांनी भरलेला तो तलाव आता पूर्ण कोरडा ठाक पडलाय. ही केवळ भौतिक गरिबी नाही, तर ही आशेची, ऊर्जेची आणि संधींची गरिबी आहे. आणि इथे झायंती हा जो पाली शब्द वापरलाय तो केवळ साधं दुःख व्यक्त करत नाही, त्याचा अर्थ आहे आतून झुरणं, खचून जाणं. ही एक अशी निष्क्रिय, हताश अवस्था आहे ज्यात कोणतीही उमेद शिल्लक राहिलेली नाही. अचरित्वा ब्रह्मचर्यम अलब्धा यौवने धनम सिंती चापाती खिणाव पुराणानी अनुत्थुनम. इथे बुद्ध दुसरं आणि तितकंच भेदक रूपक वापरतात. ते म्हणतात, असे लोक धनुष्यातून सुटलेल्या पण लक्ष्यापर्यंत न पोचलेल्या, निष्प्राण होऊन जमिनीवर पडलेल्या बाणांसारखे असतात. ज्या बाणामध्ये एकेकाळी प्रचंड गती होती, एक निश्चित दिशा होती, तो बाण आता केवळ एक लाकडाचा तुकडा बनून पडला आहे. अगदी त्याचप्रमाणे तारुण्याची ऊर्जा आणि क्षमता गमावलेला माणूस फक्त भूतकाळातल्या काय होऊ शकलं असतं या आठवणींमध्ये उसासे टाकत पडून राहतो. आणि हा शब्द अनुत्थुन हा केवळ दुःख नाही, तर सतत भूतकाळातल्या गोष्टी आठवून कळण्याची, शोक करण्याची क्रिया दर्शवतो. हा आवाज पश्चातापाचा आहे, जर मी तेव्हा तसं केलं असतं तर, या सततच्या भावनेचा आहे. आणि मग ही कथा एका अत्यंत महत्त्वाच्या क्षणावर येते.
बुद्ध त्याच मुलाला, जो एकेकाळी करोडपती होता, आता भिकारी होऊन विहाराच्या दारात भिक्षा मागताना पाहतात. आणि त्याला पाहून बुद्धांच्या चेहऱ्यावर एक मंद स्मितहास्य उमटतं. हे हसणं थट्टेचं किंवा उपहासाचं नव्हतं. नाही, हे हसणं होतं संपूर्ण चित्र पाहिल्याचं. कर्माचा खेळ, संधींचा झालेला अपव्यय आणि मानवी स्वभावाची अटळता पाहिल्याचं. ते करुणेचं आणि सखोल जाणीवेचं स्मित होतं. जेव्हा आनंद बुद्धांना त्यांच्या त्या स्मितहास्याचं कारण विचारतात, तेव्हा बुद्ध त्या मुलाच्या आयुष्याचं जणू काही ऑडिट करतात. ते सांगतात, आनंद, या व्यक्तीकडे आयुष्यात 3 सुवर्णसंध्या होत्या. तारुण्यात तो एकतर प्रचंड संपत्ती कमवून अग्रगण्य श्रीमंत होऊ शकला असता किंवा साधना करून थेट अर्हत पदाला पोहोचू शकला असता. त्याने दोन्ही गमावलं. मध्यायुष्यात तो दुसऱ्या दर्जाचा श्रीमंत किंवा अनागामी होऊ शकला असता. तीही संधी त्याने वाया घालवली. आणि आयुष्याच्या उत्तरार्धातही तो किमान 3ऱ्या दर्जाचा श्रीमंत किंवा सखदगामी तरी होऊ शकला असता, पण त्याने प्रत्येक टप्प्यावर भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही मार्ग नाकारले. बरं, ही सगळी झाली 2500 वर्षांपूर्वीची गोष्ट. पण आजच्या काळात आपल्यासाठी यातून काय घेण्यासारखं आहे? ही प्राचीन कथा आजच्या काळात एक अत्यंत उपयुक्त मार्गदर्शक ठरू शकते. आपलं आयुष्य हे त्या तलावासारखं आहे आणि आपलं लक्ष, आपली ऊर्जा हे त्यातील पाण्यासारखं. ते सुकतंय की भरतंय हे पूर्णपणे आपल्या कृतीवर अवलंबून आहे. तर निवड आपल्यासमोर अगदी स्पष्ट आहे. आपल्याला आटलेल्या तळ्यातला तो निराश बगळावायचा आहे की एकाग्र चित्ताने लक्ष्याचा वेध घेणारा बाण? आजच्या या डिजिटल गोंधळात जिथे प्रत्येक सेकंदाला आपलं लक्ष खेचण्याचा प्रयत्न होतो, तिथे ही निवड अधिकच महत्वाची ठरते. दिशाहीन भटकणं की हेतुपूर्ण प्रवास? पण हे प्राचीन तत्वज्ञान आजच्या जगात वापरायचं कसं? जरा विचार करा. ऑफिसमधल्या नकारात्मक राजकारणात न अडकता स्वतःच्या मूल्यांवर आणि कामावर ठाम राहणं हेच तर आजचं ब्रह्मचर्य आहे. मोबाईलच्या सततच्या नोटिफिकेशन्सचा मोह टाळून 2 तास एकाग्रतेने एखादं काम पूर्ण करणं हीच तर खरी संपत्ती कमावणं आहे. आणि आपल्या प्रियजनांबरोबर बसलेलो असताना मोबाईल बाजूला ठेवून त्यांच्या डोळ्यात बघून मनापासून संवाद साधणं हीच तर नात्यांमधली सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे. चला, आता या विश्लेषणाच्या अंतिम आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. कारण ही शिकवण केवळ ऐकून सोडून देण्यासाठी नाही, तर ती आचरणात आणण्यासाठी आहे. याला आपण आपली प्रयोगशाळा म्हणूया. तर हे सगळं ऐकल्यानंतर आता स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारा. उद्यासाठी तुमचा तो एक बाण कोणता आहे? अशी कोणती एक गोष्ट आहे ज्यावर तुम्ही तुमची संपूर्ण ऊर्जा, तुमचं संपूर्ण लक्ष केंद्रित कराल? मग ते एखादं रखडलेलं काम असेल, दुरावलेलं नातं असेल किंवा स्वतःच्या आरोग्याकडे केलेलं दुर्लक्ष असेल. तो एक बाण ओळखा आणि त्याला नेम धरा. कारण प्रत्येक सकाळ आपल्यासाठी एक नवी निवड घेऊन येते. निराश बगळ्यासारखं वाट पाहण्याची की धारदार बाणासारखं लक्ष्याचा वेध घेण्याची.